नमस्कार मंडळी. प्रेम प्रकरण असेल, लफडे असतील, मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील ही सत्य घटना आहे. दोन दाम्पत्य होते. दोघांचं नवीन लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्या दोघाला मुलगा सुद्धा झाला होता. लक्ष्मी नावाची ही महिला होती. खूप गोंडस अशी ही महिला होती. त्याचबरोबर जो चंद्रशेखर होता तो सुद्धा चांगला होता, दिप्पाळ होता, असं काही सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये चांगल्या पद्धतीचे संबंध होते. एक चांगला मुलगा सुद्धा झाला होता. मुलगा झाल्यानंतर काही दिवसांनी ते शेतामध्ये बाहेर तालुक्यात काम करायला गेले होते. छत्रपती संभाजीनगर येथे ते काम करण्याकरता गेले होते. सिल्लोड या ठिकाणी ते काम करण्याकरता गेले होते. लक्ष्मी नावाच्या त्या महिलेचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध जोडले गेले होते. दोघांमध्ये चांगलं काही चालू असताना लक्ष्मीला असे अवगुण का सुचले याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकणार आहोत. त्याचबरोबर लक्ष्मीनं हे पाऊल का उचललं आणि नेमकं काय घडलं हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजीनगर सिल्लोड या तालुक्यातील ही सत्य घटना आहे. दोघांचं लग्न झालं होतं. दोघं साध्याच घरातले होते. श्रीमंत कोणीही नव्हतं. श्रीमंत नसल्या कारणाने काही दिवसांनी त्यांचा चांगल्या पद्धतीचा संसार सुरू झाला. एकमेकाशी ते चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने राहत होते, सुखाने राहत होते. त्यानंतर काही दिवसांनी ते सिल्लोड तालुक्यात कामाला गेल्यानंतर काही ठिकाणी त्याचे ऊसतोड कामगार त्या ठिकाणी मित्र भेटले. काही लोक त्या ठिकाणी तालुक्यातील बाहेर गावातून आलेले त्या ठिकाणी ऊसतोड कामगार त्या ठिकाणी सगळे जमा झाले नसतर काही दिवसांनी त्यांचं जे आहे ते बोलणं भाषण उठणं बसणं वाढलं. त्यानंतर अशा सगळ्या काही गोष्टी सुरू झाल्या आणि एक तिसऱ्या व्यक्तीने त्या ठिकाणी एंट्री केली. मनीष नावाचा एक व्यक्ती आला आणि मनीष नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी अक्षरशः गोंधळ माजून टाकला. चंद्रशेखर हा शेतामध्ये काम करायचा. दोघं सुद्धा, ती लक्ष्मी नावाची सुद्धा शेतामध्ये काम करायची आणि एक मनीषा होती. मनीषेची आणि त्या लक्ष्मीची चांगल्या पद्धतीची मैत्री जमली होती. या मनीषीचा तो भाऊ होता. मनीषीचा भाऊ आणि लक्ष्मीचे त्या ठिकाणी अनैतिक संबंध सुरू झाले. बोलणं भाषण वाढलं, गप्पा सप्पा सुरू झाल्या, खुणवाखुणी सुरू झाल्या, त्यानंतर बोलाबोली सुरू झाली, धक्काबुक्की सुरू झाली. असं सगळं काही सुरू झालं. प्रेम प्रकरण वाढत गेलं. त्यानंतर हे दोघं घराकडे यायचे. लक्ष्मी आणि तो चंद्रशेखर शेतामधून काम करण्यानंतर ते घरी थांबायचे, जेवण वगैरे करायचे आणि झोपायचे. काही दिवस असेच गेले. त्यानंतर जवळ जायचा नवरा, तर ही महिला जवळ येऊ द्यायची नाही. लक्ष्मी त्या ठिकाणी त्याला धक्क्याबुक्क्याने बाजूला काढायची. मला कंटाळा आलायचा, कुठंतरी टाळाटाळी करायची. असं 1-2 दिवस झालं, 8 दिवस झाले, महिना झाले, 2 महिने झाले. परंतु चंद्रशेखरला आता हे समजत नव्हतं की ही पत्नी असं का वागत आहे, माझी पत्नी माझ्यासोबत असं का वागत आहे. काही दिवसाने तो शेतामध्ये गेला. शेतामध्ये गेल्यानंतर तसं तर तो रोजच जायचा, परंतु काही दिवसाने ते शेतामध्ये गेल्यानंतर नको त्या अवस्थेत त्या मनीषेचा जो भाऊ होता आणि या लक्ष्मीला रंगेहात त्या ठिकाणी पकडलं. नको त्या अवस्थेत त्या ठिकाणी दोघांना पाहिलं आणि अक्षरशः चंद्रशेखरची जमीन पायाखालची निघून गेली. चंद्रशेखर पूर्णपणे हादरून गेला की नेमकी माझी पत्नी काय करते. मी असं काही देत नाही तिला की ती असं का वागत आहे माझ्यासोबत, असे तिला काही बरेच प्रश्न त्या ठिकाणी त्या चंद्रशेखरला पडले होते. सगळं काही घडलं, सगळं काही झालं. त्यानंतर समजावून सांगितलं त्या पत्नीला. तिला सांगितलं की बाबा तू असं काही करू नको, आपल्याला एक मुलगा आहे, गुण्यागोविंदाने आपण राहतो, असं सगळं काही समजून सांगितलं. काही दिवस त्या महिलेने ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यानंतर परत तिचं सुरू झालं. परत ते नको त्या अवस्थेत त्या बऱ्याच ठिकाणी त्यांना दोघांना पाहिलं. लक्ष्मी आणि ते मनीषीचा भाऊ, अशा दोघांचे अनैतिक संबंध सुरू झाले. बरंच काही घडत गेलं, बरंच काही करत गेले आणि नको त्या अवस्थेत त्या ठिकाणी त्या पुरुषाने त्या ठिकाणी पाहिलं, चंद्रशेखरनं पाहिलं आणि 22 जानेवारी रोजी हे दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन केला. कारण तर मनीषेचा भाऊ जो होता लक्ष्मीला पळून घेऊन गेला आणि मनीषेने सुद्धा त्या ठिकाणी त्याला साथ दिली असं सांगण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी ते वापस आले आणि 27 जानेवारी रोजी ही लक्ष्मी आणि जो ते मनीषेचा भाऊ होता
त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ते आल्यानंतर सांगितलं की माझ्या पतीसोबत मला राहायचं नाही, मला या प्रियकरसोबत लग्न करायचं आहे, मला त्याच्याहून काही घेणं देणं नाही असं सांगितलं. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले, केसेस सुरू झाल्या, हे प्रकरण वाढत गेलं आणि मध्यस्थी करणारे लोक त्या ठिकाणी जमले. मध्यस्थी करणाऱ्या लोकांनी समजावून सांगितलं, परंतु ती बाई ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर असे काही पुरावे सापडले. पुरावे सापडल्यानंतर जे काही पूर्ण रिपोर्ट आहे तो त्या जवगाच्या विरोधात गेला. म्हणजेच लक्ष्मी असेल, त्याचबरोबर त्या मनीषीचा भाऊ असेल, त्याचबरोबर दुसरा एक मित्र होता, असे काही जे चार आरोपी होते त्या पूर्णपणे पकडण्यात आलं आणि त्या ठिकाणी पुढील कारवाई सुरू झाली होती. आता पुढे काय करते नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.